शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर अनेक मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली। या बैठकीत सदाभाऊ खोत, बच्चू कडू, रविकांत तुपकर यांची उपस्थिती होती। या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताबाबत तोडगाही निघाला। मात्र बैठक होऊन 2-3 दिवस झाल्यावर आता शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मात्र या बैठकीत म्हणे देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड चिडचिड केली अशी माहिती त्यांनी आता माध्यमांना द्यायला सुरुवात केली आहे। आणि मग केवळ आंदोलनजीवी असणाऱ्या, केवळ आपण कायम चर्चेत राहावं यासाठी कधी मंत्र्यांना कापा अशा भडकाऊ विधान करणाऱ्या आणि आपण शरद जोशींच्या विचारानं प्रभावित होऊनच काम करतोय असं म्हणणाऱ्या रविकांत तुपकरांचं शेतकऱ्यांसाठीचं आजवरचं योगदान नेमकं काय आहे यावरच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण रविकांत तुपकर हे कोण आहेत हे आधी समजून घेऊ। अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात डोंगर काठाशी असलेल्या सावळा नावाच्या एका छोट्याशा खेड्यात चंद्रदास आणि गीताबाई तुपकर या दाम्पत्याच्या पोटी रविकांत तुपकरांचा जन्म झाला। आई वडील, 3 काका, 1 भाऊ, 1 बहीण असं कुटुंब पिढीजात शेती व्यवसायावर अवलंबून आहे। घरची शेती आणि घरची जनावरं सांभाळून इतरांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवणारे तुपकर कुटुंब अशी त्यांची पार्श्वभूमी आहे। त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठीच काम करायचं असं ठरवलं। ते म्हणतात, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी वयाच्या 18व्या वर्षापासून शेतकरी चळवळीच्या कामाला सुरुवात केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सुरुवातीला होती। त्यानंतर फक्त वेगवेगळी आंदोलनं करून ते कायम चर्चेत राहिले आणि कायमच आपल्या भडकाऊ विधान करून ते आजवर चर्चेत आलेत। 2021 मध्ये सोयाबीन कापूस दरवाढीसाठी त्यांनी केलेलं अन्नत्याग आंदोलन राज्यभर गाजलं। त्यानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। त्यावेळी देखील त्यांची मोठी चर्चा झाली होती। कृषी कायद्याविरोधात रेल रोको आंदोलन करून ते सर्वात पुढे होते। कर्जमाफीसाठी पुणे मुंबई आत्मक्लेश पदयात्राही त्यांनी काढली होती। त्यानंतर त्यांनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हे आंदोलन केलं। त्यामुळे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून ते कायमच महाराष्ट्रभर चर्चेत राहिले। त्यानंतर 2023 मध्ये रविकांत तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत धुसफूस बोलून दाखवली। त्यांनी अप्रत्यक्षपणे आपण नेतृत्वावर म्हणजेच राजू शेट्टी यांच्यावर नाराज असल्याचं बोलून दाखवलं। नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वात जर कार्यकर्त्यांचे पंख छाटायला लागलं तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही। आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांनीच केसाने आपला गळा कापला असं केलं तर कसं चालेल? संघटना ही कार्यकर्त्यांनी मोठी केली आहे असं म्हणत त्यांनी त्यावेळी राजू शेट्टींवर टीका केली होती आणि वेगवेगळे आरोपही केले होते। आणि मग राजू शेट्टींशीच वैर घेतलेल्या आणि बुलढाण्यातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवलेल्या रविकांत तुपकरांची मग संघटनेतून हकालपट्टीच करण्यात आली आणि त्यानंतर मग रविकांत तुपकर आणि शेट्टी यांच्यातील वाद टोकाला गेला होता। एकेकाळी स्वाभिमानी संघटना वाढवण्यात आणि आक्रमक आंदोलनात तुपकरांचं नाव सर्वात पुढे होतं। त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली होती। पण आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी स्वाभिमानीच्या या गुरु शिष्यांना शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र आणलेलं बघायला मिळालं। मात्र लगेचच या दोघांमध्ये दिलजमाई होईल असं काही चित्र नाहीये। मात्र शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या आंदोलनाचं हत्यार उपसणारे तुपकर आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वक्तव्यामुळे मात्र कायमच अडचणीत आलेत। आता देखील त्यांनी बैठक झाल्यानंतर 2-3 दिवसांनी कर्जमाफीच्या बैठकीत फडणवीसांनी चिडचिड केली, आदळापट केली असं सांगितलं आणि मंत्र्यांना कापा या माझ्या वक्तव्याचा सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत विषय निघाला। त्यावेळेस सरकारमधील लोक मला म्हणायचे की तुम्ही जर मंत्री झालात तर तुम्ही कोणाला कापणार? आमदार मंत्र्यांना कापा या वक्तव्याचा मला अजूनही अजिबात पश्चाताप नाही। मी अजूनही या वक्तव्यावर ठाम आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आक्रस्ताळी भूमिकाच घेतलेली बघायला मिळाली। एकूणच तुपकरांच्या या भूमिकेबद्दल आणि त्यांनी आजवर केलेल्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।